सकाळची सुरुवात चहापासून झाली तर बेस्टच, पण अगर चहा एवढं पातेल भरून झाला असेल तर भारीच भावना. तर भावना माझ्या सकाळची सुरुवात चहा पिऊन होत्या आणि चहा भावना एकदम जबरदस्त आलं. तर भावना चहाची मजा घेऊन तर झाल्या, आता चहा विकूया. आज चहा विकायचं वेगळीच मजा आला. पुढे बघा तुम्हाला सांगतो मी. आज दुपारच्या टायमाला ज्यूस पित होता आणि मागं पोरका आहे बघा, आणि ह्याने दोघं भेटले आणि ह्यांच्यासोबत पण व्हिडिओ बनवून मला भारी वाटलं आणि ह्यांचे नाव विसरले. आणि ते झालं तर हे बघा, इथं मला काम करायलाय आणि ह्याचं काम करायला इथं आराम करायला. काय चालू आहे इथं? हे टाइमपास झालं. त्यानंतर मी घरी गेलो आणि घरी जाऊन झोपून टाकलो. पुन्हा चहा विकायचं चालू केलं 4 वाजता आणि ढग असं झालं की बाबा आत्ता नाही तर नंतर पाऊस पडते. आणि नंतर जे वाउटर सुरू झाले, काय सांगू बाबांनो, एवढं माती झालं ना पूर्ण त्रास करत होतो मला. तर त्यानंतर जिओ ऑफिस मध्ये जाऊन दादाला चहा दिलो आणि जर गप्पा मारत असलो, आणि ते झाल्यानंतर बाकीच्या ठिकाणी चहा दिलो आणि हे वाउटर अजून बाहेर चालू होतं. काय ह्या वाउटर त्रास झाला. आता पाऊस पडतो म्हणत होतो आणि संध्याकाळपर्यंत पाऊस पडलाच नाही. त्यानंतर इथं ज्यूसच्या गाडावर आलो आणि सगळी चहा पित होते दादाचं. आणि भगवान दादाच्या चहा भावाला चढलेलं. भावाचं बोलणं तर आहे का? आमचे अण्णा आहेत, सुजोन कंपनीचे मॅनेजर आहेत. बरोबर. यांना तुमची चहा लई आवडते. आमचे जतवाला ब्लॉगर आहे, चहावाला ब्लॉगर आहे. सर थँक्यू. सपोर्ट करा. आपल्या जतचा माणूस पुढे जाऊ दे. चहावाले खास आम्ही अमेरिकेवरनं आमच्या साहेबाला बोललोय चहा प्यायला. आपला जतचा माणूस. माझ्या पूर्ण आठवड्यात एका ठिकाणी हसून घेतलो, त्यानंतर पुन्हा चहा विकून घेतलो आणि आता जाऊया सध्याला. बाय बाय, टाटा, सी यू टुमारो.